आणि आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बड्या नेते मंडळींनी सकाळी मतदान केंद्रांवरती वर्णी लावली। मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आपल्या नातीसोबत मतदान केंद्रावर हजेरी लावली। विशेष म्हणजे पवारांच्या वॉर्डात राष्ट्रवादीचा उमेदवारच नाहीये, त्यामुळे पवारांनी नेमकं कुणाला मतदान केलं याविषयी आता चर्चा रंगू लागल्यात। तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही सहपरिवार मतदान केलं। पत्नी शर्मिला, मुलगा अमित, मुलगी उर्वशी आणि राज यांच्या मातोश्रींनी सुद्धा आपलं मत दिलं। तसंच नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सोलापुरात काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदेंनी सहपरिवार आपलं मत नोंदवलंय। मतदान केल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। मला असं वाटतं की जसं मतदारांनी त्यांचा हक्क बजावला पाहिजे तसं राजकीय पक्षांनी देखील काम केलं पाहिजे, याची पण होर्डिंग्स लागली पाहिजेत। प्रत्येक वेळेला मतदार त्यांचा हक्क बजावतो, पण राजकीय पक्षांनी त्यांचा कामाचा हक्क पण बजावला पाहिजे। पुढल्या निवडणुकीपासून मला असं वाटतं त्याची होर्डिंग दिसायला पाहिजेत की राजकीय पक्षांनी काम करावं। मला असं वाटतं की मतदानाचा टक्का घसरणं कुठच्याही निवडणुकीला हे राजकीय पक्षांनी न केलेल्या कामाचं द्योतक असतं ना, तर ती गोष्ट मला असं वाटतं राजकीय पक्षांनी सुधारली पाहिजे।